प्रोग्रेस ऑफ फर्स्ट आपण सुरू करतोय प्रोग्रेस ऑफ डेव्हलपमेंट. द फर्स्ट कंपोनंट इज युजली द फर्स्ट अटेम्प्ट ऑन विच प्रोग्रेस इज रिपोर्टेड. प्रोग्रेस रिपोर्ट्स indicate the length of area of burns, terracing completed, number of check dams, sperm ponds, rainwater harvesting structure, etc. आता यामध्ये आपलं जे काही फर्स्ट कंपोनंट राहतं किंवा आपलं जे काही पहिलं जे काही कंपोनंट आहे हेच आपल्या प्रोग्रेसच्या ठिकाणी उल्लेखनीय बाब राहते. आता यामध्ये आपण ते रिपोर्ट्स तयार करत असताना त्यामध्ये आपण जे काही लेंथ ऑफ एरिया आहे बर्नचा लेंथ ऑफ एरिया किती आहे, त्याच्यानंतर टेरेसिंग कितीपर्यंत कंप्लीटेड झालेलं आहे, जे काही बांधकाम वगैरे आहे, त्याच्यानंतर नंबर ऑफ चेक डॅम्स धरणं जे काही आहे त्याची संख्या, त्याच्यानंतर फार्म पॉन्ड्स, त्याच्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर, हे जे काही आहे कन्स्ट्रक्टेड कॅन कम्पेअर देअर व्हॅल्यू टू द टार्गेट व्हॅल्यू. यांचे जे काही व्हॅल्यू आहेत ह्या कन्स्ट्रक्टेड आणि कम्पेअर व्हॅल्यू ज्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे, जे काही टार्गेट व्हॅल्यू आहे त्याच्या कम्पेअरमध्ये. त्यानंतर दिस फिजिकल अचिव्हमेंट्स शुड बी मॉनिटर्ड रेग्युलरली अँड ऑदर कम्प्लिशन ऑफ द डेव्हलपमेंट. A final table should be prepared which will be useful for benefit cum cost analysis and for the future development of watershed. आता यामध्ये जे काही आपलं द फिजिकल अचिव्हमेंट आहे किंवा जी काही आपली भौतिक कामगिरी आहे याच्यामध्ये शुड बी मॉनिटर रेग्युलरली, त्या ठिकाणी ते रेग्युलरली त्या ठिकाणी मॉनिटर होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आफ्टर कम्प्लिशन ऑफ द डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर जे काही कम्प्लिशन झालेलं आहे त्यानंतर जे काही फायनल टेबल शुड बी प्रिपेअर्ड विच विल बी युजफुल द बेनिफिट कम कॉस्ट ॲनालिसिस. आपण जो काही फायनल टेबल तयार करतो तो आपल्याला कशाकरता फायदेशीर आहे, जे काही आपला जो काही नफा आहे याच्यासाठी ॲनालिसिस करण्यासाठी आणि जे काही फ्युचर डेव्हलपमेंट वॉटरशेड आहे त्याकरता आपल्याला फायनल टेबलचे जे काही व्हॅल्यूज आहे किंवा जे काही त्याचं कॉस्ट ॲनालिसिस आहे ते आपल्याला महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉस्ट ऑफ डेव्हलपमेंट. यामध्ये द कॉस्ट ऑफ डेव्हलपमेंट इन्क्लूड्स the expected cost and actual cost of each measures to calculate the difference between them which will ultimately be used for the future development of the watershed. आता याच्यामध्ये आपल्याला दोन कॉस्ट त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत की आपण जे काही एक्सपेक्टेड केलेली आहे, जे काही आपलं समजा बजेट व्हॅल्यू आपण ज्याला म्हणतो ती, त्याच्यानंतर जे काही ॲक्च्युअल कॉस्ट आहे की जो आपल्याला ॲक्च्युली जे काही कॉस्ट लागते ती, त्याच्यामध्ये जे काही डिफरन्स आहे विच अल्टिमेटली बी यूज फॉर द फर्दर डेव्हलपमेंट ऑफ द वॉटरशेड. आपण जे काही फर्दर जर आपल्याला पाणलोट क्षेत्र करायचं असेल तर आपल्याला ते पुन्हा याच्याकरता याचा आपल्याला त्या ठिकाणी उपयोग होतो की आपण बजेट व्हॅल्यू किती धरली होती आणि ॲक्च्युअल व्हॅल्यू आपल्याला किती लागलेली आहे. पर्टिक्युलरली इन द प्रिपरेशन ऑफ प्रोजेक्ट प्रपोजल्स युजली प्रोग्रेस रिपोर्ट्स प्रेझेंटेबल्स विथ ग्लोबल कॉस्ट फॉर इम्प्रूव्हमेंट. यामध्ये मग जे काही आहे प्रिपरेशन ऑफ प्रोजेक्ट प्रपोजल्स, त्याच्यामध्ये जे काही प्रोजेक्ट रिपोर्ट्स आहे, त्याच्यानंतर प्रेझेंटेशन ऑफ टेबल्स आहे, त्याच्यानंतर कॉस्ट आहे, याच्या इम्प्रूव्हमेंटसाठी त्या ठिकाणी या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर थर्ड पॉईंट आपल्याला सांगितलेला आहे क्वालिटी अँड सस्टेनेबिलिटी ऑफ सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशन मेजर्स. आता यामध्ये सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशन्स जे काही क्वालिटी आहे आणि जे काही त्याची टिकाऊ क्षमता आहे त्याचं जे काही मूल्यांकन आपल्याला करायचं आहे. दिस फीचर्स आर डिफरंट टू इव्हॅल्युएट ओव्हर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. आपल्याला जे काही छोट्या कालावधीसाठी मूल्यांकन करायचं असेल तर आपल्याला या बाबीचा उपयोग होऊ शकतो. द मेन कन्सर्न फॉर दिस कंपोनंट इज द स्लो अँड प्रोग्रेसिव्ह डिग्रेडेशन ऑफ द सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशन मेथड. यामध्ये जे काही निकृष्ट दर्जा आहे त्या ठिकाणी तो आपल्याला ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय होतं की समजा की द मेन कंपोनंट फॉर दिस कंपोनंट इज द स्लो, जो काही कमी कालावधीसाठी आणि जे काही प्रोग्रेसिव्ह डिग्रेडेशन आहे वॉटर सॉईल कॉन्झर्वेशनमध्ये ते आपल्याला यामध्ये आढळतं. आता याच्यामध्ये काय आपल्याला कोणत्या बाबी कन्सिडर करता येतात. हाऊ लॉंग विल अ बंड लास्ट इन ब्लॅक सॉईल. आता ब्लॅक सॉईलमध्ये आपल्याला जे काही आपलं बंडिंग आहे हे किती काळापर्यंत चालतं, किंवा विल अ पॉन्ड नीड लाइनिंग अँड प्रोटेक्शन. आपल्याला जो काही आपला पॉन्ड आहे त्यामध्ये आपल्याला अस्तर किंवा एनी अदर प्रोटेक्शनची गरज आहे का. त्याच्यानंतर इज द मेझनरी वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर
वेल कन्स्ट्रक्टेड, जे काही त्याचं दगडी बांधकाम आहे ते त्याची आवश्यकता आहे का, थ्रू मॉनिटरिंग ऑफ सच पॅरामीटर्स. आता हे जे काही त्याचे पॅरामीटर्स किंवा ह्या ज्या काही बाबी आहेत त्या आवश्यक आहेत कशासाठी, समजा की शेप ऑफ बर्न, त्याचा आकार कसा आहे, स्लोप ऑफ वॉटरवे, त्याचा वॉटरवेचा स्लोप कसा आहे, सिल्टेशन अँड सिपेज ऑफ बर्न्स, जे काही गाळ आहे किंवा जे काही झिरपणारं समजा त्याची क्षमता असेल. त्यानंतर क्वांटिफिकेशन ऑफ दिस सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन मेथड अँड सस्टेनेबिलिटी फॉर इव्हॅल्युएशन इज पॉसिबल. म्हणजे यावरून आपण त्याची जी काही शाश्वती किती काळापर्यंत आहे, आपण ह्या जे काही व्हॅल्यू आहेत किंवा हे जे काही आपण त्याला काय म्हणू शकतो की जे काही पॅरामीटर्स म्हणजे जे काही आपण त्याचं उद्देश किंवा उद्दिष्ट अशा प्रकारचे असायला पाहिजे, यावरून आपण त्याची क्षमता किंवा त्याची शाश्वती, त्याची क्वालिटी कशी आहे हे आपण यामध्ये ठरवू शकतो. आफ्टर अ फ्यू इयर्स ऑफ डाटा प्रिडिक्शन अँड स्ट्रक्चर डिग्रेडेशन फॉर द फ्युचर कॅन बी डन. आणि मग काही वर्षानंतर आपण जो काही त्याचा डाटा असेल किंवा जे काही आपण अंदाज केलेला होता किंवा जो काही स्ट्रक्चरचं डिग्रेडेशन असेल यावरून आपण त्या ठिकाणी फर्दर कॅन बी डन, आपण पुन्हा त्याच्यावरून आपण पुढचं त्या ठिकाणी नियोजन करू शकतो. नेक्स्ट आहे इफेक्टिव्हनेस अँड इम्पॅक्ट ऑफ कॉन्झर्वेशन मेजर्स. आता यामध्ये द इफेक्टिव्हनेस अँड इम्पॅक्ट, आपला जो काही प्रभावीपणा आहे आणि आपण जो काही अंदाज किंवा जे काही आपला परिणाम आहे यामध्ये कशा प्रकारचा आहे तो आपल्याला यामध्ये लक्षात येईल किंवा त्यावरून आपण कशा प्रकारे इज द मोस्ट डिफिकल्ट टू इव्हॅल्युएट व्हॉट इज इम्पॅक्ट ऑफ द सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन प्रॅक्टिस ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी अँड ग्रास प्रोडक्शन. The evaluation process requires the development of data acquisition system commencing before the project is implemented and continuing beyond the completion of the project development. आता यामध्ये आपण जे काही मिळवलेले किंवा ताब्यात घेतलेलं जे काही आपल्याला संपादन आहे किंवा जे काही ॲक्विजिशन आहे, आपण हे कितपर्यंत ठिकाणी प्रोजेक्ट कंप्लीटेड होतोय आणि त्याचं पुढचे जे काही वाटचाली आहे त्यावरती डिपेंड आहे. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ इम्पॅक्ट इव्हॅल्युएशन फॅनर्स रिॲक्शन टू व्हेरियस ट्रीटमेंट्स ॲस्पेक्ट शुड बी नोटेड सो दॅट हिज पॉईंट ऑफ व्ह्यू मे बी रेकॉर्डेड अँड इव्हॅल्युएटेड. प्लॅनर्स अँड researchers often overlook obvious problems which can be farmers notice because of their approximity to the area. आता याच्यामध्ये जे काही आपलं जे काही पॉईंट रेकॉर्डेड आहेत किंवा जे काही झाल्यानंतर जे काही पॉईंट रेकॉर्डेड होतील किंवा जे काही मूल्यांकन होतील त्याच्यामध्ये मग जे काही प्लॅनर्स आहेत किंवा जे काही रिसर्चर्स आहेत ते त्या ठिकाणी जे काही प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत किंवा जे काही फॉर्मर्सने त्या ठिकाणी नोटीस केलेले आहेत, जे काही त्यांचा जो काही ॲप्रॉक्सिमेटली जो काही एरिया आहे त्यावरती ते त्या ठिकाणी विचार करू शकतात. याच्यामध्ये द बेनिफिट कॉस्ट रेशो शुड बी मिनिमम, जो काही फायदा रेशो आहे कोण काही आपण त्याला नफा रेशो म्हणतो त्या ठिकाणी तो कसा आहे 1.5:1 अशा प्रकारचा रेशो यामध्ये सांगितलेला आहे. तर याबरोबर लेक्चर नंबर 36 यामध्ये संपलेला आहे. याच्यामध्ये जे काही आपल्याला इव्हॅल्युएशन करताना जे काही पॉईंट आहेत 4 त्या ठिकाणी प्रोग्रेस ऑफ द डेव्हलपमेंट, कॉस्ट ऑफ द डेव्हलपमेंट इन रिलेशन टू द बजेट व्हॅल्यू, क्वालिटी अँड सस्टेनेबिलिटी ऑफ द सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन मेथड अँड इफेक्टिव्हनेस ऑफ इम्पॅक्ट ऑफ द सॉइल अँड सॉइल कॉन्झर्वेशन मेथड या ठिकाणी हे पॉईंट महत्त्वाचे सांगितलेले आहेत.